हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त आणि मजेत असाल। तर इथे बघा फ्रेंड्स, मी आज ना एक मस्तपैकी रेसिपी शूट करणार आहे, जे की ती उन्हाळा स्पेशल असणार आहे। आणि म्हणजे ती जी रेसिपी आहे ती जास्त उन्हाळ्यामध्ये केली जाते। आणि मला तरी वाटत नाही की हा जास्त म्हणजे आपल्या जे सिटीमध्ये जे लोक राहते त्यांना हा पदार्थ भेटत असेल। खेड्यामध्ये हा जास्त पदार्थ चालतो, जो की मला माझ्या आईने पाठवलेला आहे। तर ती म्हणजे जी हरभऱ्याची भाजी असते ना, जी आधी असे खुडतात मस्त हरभऱ्याची भाजी, बघा तुम्हाला माहिती असेल कोणाकोणाला याच्यामध्ये। ते खुडून ना त्याला मस्त वाळू घालते आणि वाळू घातल्यानंतर त्याचं असं छान असं भुरका भुरका होते। तर ती मी तुम्हाला दाखवते सुद्धा कशी आहे आणि कशी नाही। तर तुम्हाला कोणाला ही माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर जे हरभऱ्याची भाजी असते ना त्याचा घोळाणा करणार आहे मी। आमच्याकडे तरी याला घोळाणा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। तर एवढी भारी लागते ना, तुमच्या जिभेला ना दुप्पट चव आणते। उन्हाळ्यामध्ये आपल्याला बघा काही खायची इच्छा होत नाही, तर काय खाऊ काय नाही असं वाटते। तर मग आपण ना भाकरीसोबत ही भाजी ना खूपच जास्त टेस्टी लागते। तर तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असेल तर नक्कीच मी जशी करत आहे तशी करून बघा, तर तुम्हाला आवडेल। आणि बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल की ही रेसिपी अशी अशी आहे, तशी तशी आहे म्हणून। आणि काहीच नाही, एकदम सिंपल सरळ रेसिपी आहे। याला लागणार आहे कांदा, हिरवी मिरची, तुमच्याकडे लाल किंवा हिरवी मिरची असेल तरी चालेल, दोन्ही असेल तरी चालेल, मीठ आणि लसूण लागणार आहे, बस। तर चला मग आता आपण आपली रेसिपी स्टार्ट करूया। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सुद्धा करा। तर चला मग आता स्टार्ट। तर इथे सर्वात आधी एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही जी हरभऱ्याची भाजी आहे सुकलेली, जे की तुम्ही बघत आहात ते घ्यायचे आहे। 2 ते 3 मुठ्ठी, म्हणजे आपण केवढे लोक आहेत त्या अंदाजाने घ्यायचं आहे। तर ही भाजी टाकून घेतलेली आहे छान अशी। आणि आता आपल्याला लागणार आहे कांदा, हिरवी मिरची, लाल मिरची आणि लसूण। हिरवी मिरची किंवा लाल मिरची ऑप्शनल आहे, दोन्हीतून एक टाकू शकता किंवा दोन्हीही टाकलं तरी काहीही हरकत नाही। तर सगळ्यात आधी मी कांदा टाकून घेत आहे। मस्त कांद्याला ना कापून घेतलेला आहे, आणि जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही, मीडियम आकाराचा हा कांदा आहे। आणि मग नंतर ना इथे लसूण घेतलेला आहे। तर बघा एवढं जाडसर असं आपल्याला ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये, आणि हाताने असं कुस्करून टाकायचं आहे। नंतर आपल्याला टाकून घ्यायचं आहे मिरची। तर मी कापताना तर हिरवी मिरची कापली, पण मला ना लगेचच आठवण आली की नाही, याच्यामध्ये ना आपण लाल मिरचीसुद्धा टाकत असते। कारण की हा जो घोळाणा आहे ना, ती माझी आजी करायची ना, तर ह्या ज्या लाल मिरच्या आहे ना, ह्या तरी ना थोड्या म्हणजे देशीवारी असल्या टाईप आहे, गावरानी ना एकदम बारीक आणि एकदम असं तिखट असतात। त्या अशा ना हातानेच अशा कुस्करून ना ह्याच्यामध्ये घालत होती माझी आजी होती ना। तर हा घोळाणा आणि माझी आजी, आता इथे मला माझ्या आजीची आठवण झालेली आहे। कारण की दुपारची वेळ असायची, मी शाळेमधून यायची आणि आजी छान असं आजीची दुपारची वेळ व्हायची, जेवण करायची। तर तेव्हा ती म्हणायची की ती जी घोळाण्याची बरणी आहे ना, ती घे आणि त्याच्यामधून ती भाजी काढ, आणि आपण ना मस्तपैकी असा घोळाणा करूया हरभऱ्याच्या भाजीचा। दुपारची वेळ आणि सोबत आजी आणि सोबतच ही घोळाणा हरभऱ्याची भाजी, तर एवढं छान कॉम्बिनेशन असायचं ना, खूपच भारी। आणि ह्या भाजीला ना कोणीही नाव ठेवू शकत नाही अशी ही भाजी आहे, कारण की तोंडाला एवढी भारी चव आणते ना फ्रेंड्स, खूप छान। तर याच्यामध्ये आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचं आहे। तर आता हिरव्या मिरच्या कापूनच होत्या, तर म्हटलं वाया जाण्यापेक्षा टाकून घ्यावं। आणि जे हे हिरव्या मिरच्या आहे ना, असे बोटाने ना असं कुस्करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये तिखटपणा जाणवेल आपल्याला। तर हे सगळं टाकून घेतल्यानंतर हाताने ना असं मस्तपैकी कुस्करून घ्यायचं आहे। तर तो आजीचा हात ना या घोळाण्याला लागायचा। बापरे, एवढी टेस्टी हा घोळाणा व्हायचा ना, खूपच छान।
तर तुम्ही सुद्धा ना नक्की ट्राय करून बघा. तर बघा त्याच आठवणीमध्ये मी ना हा घोळाना बनवलेला आहे आणि अगदीच ना मला माझ्या आजीचीच आठवण झालेली आहे. कारण की हे जे घोळाना वगैरे आहेत ते आपले आजी वगैरे करायचे. आता सहसा हे सगळं बंद झालं किंवा कमी कमी होत आहे. आणि गावाकडे ही पद्धत आत्ता पण आहे, आपल्या सिटीमध्ये पाहायला मिळत नाही. तर कुस्करून झाल्यानंतर अगदीच वरतून ना थोडंसं पाण्याचे शिंतोडे मारून घ्यायचे आहे आणि थोडं असं हाताने खाली वरतं करून घ्यायचं आहे. ना याच्यामध्ये कोथिंबिराची गरज ना कशाचीच. तर बघू शकता इथे आपला हा घोळाना ना रेडी झालेला आहे, सोबत भाकर. आणि हा जो घोळाना आहे तो भाकरीसोबतच खूप छान लागते. तर बघा मस्त अशी भाकरसुद्धा झालेली आहे इथे आणि आपला घोळानासुद्धा दुपारच्या वेळेमध्ये एवढा छान लागते ना, खूप भारी. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. गावरानी रेसिपी आहे ही, हरभऱ्याच्या भाजीचा घोळाना. तर तुम्हालाही ही पद्धत किंवा ही रेसिपी माहिती आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही माझी आजीनं खूप छान बनवायची. तर आजी जशी बनवत होती तशीच मी सुद्धा केलेली आहे आणि खायलासुद्धा एवढा भारी लागते ना फ्रेंड्स. तुम्ही एकदा कराल ना तर परत परत कराल. करासाठी पण हे करासाठी ना आपल्याकडे आधी ही भाजी असायला पाहिजे. ही भाजी मला माझ्या आईने पाठवलेली आहे, जेणेकरून मी करू शकत आहे, नाहीतर माझ्याकडे सुद्धा नाही राहत. तर बघा, आणि असं मस्त भाकरीसोबतनं हे अशी भाजी एन्जॉय करायची आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते. तर याचा विषयच वेगळा आहे. Audio Jungle.